मंडळी रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचे कीर्तने पाहण्यासाठी आपल्या हरी कीर्तन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत अवतार घेचे भक्ता करणे, अनंत अवतार घेसे भक्ता करणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे. बळवंता पाजुने महाद्वारापर्यंत, बळवंता पाजुने महाद्वारापर्यंत, वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत, वाळवंटा पासून महाद्वारापर्यंत. अनंत अवतार घेसे भक्ता करणे, घेसे भक्ता करणे. कनवाळू कृपाळू नारायण उधरणे, हे कनवाळू कृपाळू नारायण उधरणे. अनंत अवतार घेसे भक्ता करणे, घेसे भक्ता करणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. भगवंताने अनेक अवतार घेतलेले आहेत. काही ठिकाणी 24 अवतार सांगितले, काही ठिकाणी 10 अवतार सांगितले. भगवंताचे किती अवतार आहेत त्या बाबतीत मोजमाप आपल्याला सांगता येणार नाही. परंतु आपण दशावताराचा जर विचार केला तर भगवंताचे जे अवतार आहेत त्यापैकी 8 अवताराचा तरी आपण प्रामुख्याने या ठिकाणी विचार करूया. पहिला जो अवतार आहे भगवंताचा तर तो म्हणजे कूर्म अवतार, आपला मत्स्य अवतार आहे. पहिला मत्स्य अवतार आहे म्हणजे माशाचं रूप देवाने धारण केलेलं आहे. तर त्या अवतारामध्ये भगवान समचरणाचा नाही, माशाला पायच नसतात, त्याच्यामुळं त्यांचे दोन्ही पाय असे मिटलेले आहेत असं म्हणायचं काही कारण नसतं. म्हणजे त्या अवतारामध्ये मत्स्य अवतारामध्ये देवाचं समचरण असं रूप नाही आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो अवतार आहे तो म्हणजे कूर्म अवतार आहे. अलग लक्षात. तर कूर्म अवतारामध्ये कूर्म म्हणजे कासव, कासवाचं रूप देवाने जे धारण केलं आहे तर त्या अवतारामध्ये देवाला 4 पाय आहेत आणि 4 दिशेला 4 पाय आहेत. अलग लक्षात. त्या अवतारामध्ये भगवंताला पाय आहेत परंतु ते असे सारखे असे जुळवलेले पाय नाही आहेत, म्हणून त्याही अवतारामध्ये भगवान समचरणाचा नाही. त्याच्यानंतर पुढचा अवतार आहे वराह अवतार. भगवंताने वराह अवतार धारण केलेला आहे. वराह म्हणजे डुकराचं रूप भगवंताने धारण केला. आता त्या अवतारामध्ये भगवंताने हे दोन्ही पाय असे ठेवलेले आहेत आणि दोन्ही पाय असे वर धरलेले आहेत. भगवंताने अशी मान अशी वर केलेली आहे, असं देवाचं स्वरूप आहे. त्याही अवतारामध्ये जमिनीला टेकलेले पाय फक्त 2च आहेत, पण ते दोन्ही पाय असे जवळजवळ नाही आहेत. अलग लक्षात. आगे मागे असे ते दोन्ही पाऊल आहेत, म्हणून त्याही अवतारामध्ये समचरणाचा भगवान नाही आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो अवतार आहे तो म्हणजे नृसिंहाचा अवतार. नृसिंहाचा अवतार म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवंताने जो अवतार धारण केलेला आहे तो म्हणजे नृसिंहाचा अवतार धारण केलेला आहे. हिरण्यकश्यपू म्हणजे जो देवाला न मानणारा आहे, बरं का, देवाला न मानणारा, धर्माला न मानणारा, देवाचं नाव कोणीही घेऊ नये असे ज्याने आपल्या राज्यामध्ये सक्त प्रतिज्ञा सर्वांना आज्ञा केलेली आहे, आदेश केलेला आहे, असा जो आहे हिरण्यकश्यपू, त्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवंताने नृसिंहाचं रूप धारण केलं. आणि भगवान त्या उंबरठ्यामध्ये असे बसलेले आहेत. उंबरठ्यामध्ये बसल्यानंतर भगवंताने त्याला मांडीवर घेऊन त्याचं ऑपरेशन करायचं ठरवलं. भगवंताने त्याला फाडलेलं आहे. त्या कालामध्ये भगवंताची जी दृष्टी आहे तर याचा वध करण्याच्या बाबतीत भगवंताची दृष्टी ही क्रूर आहे. आणि त्या कालामध्ये भगवान प्रभूने मांडीवर घेतलेला असल्यामुळे भगवान हा समचरणाचा त्याही अवतारामध्ये नाही आहे.
आणि म्हणून या ठिकाणी समचरण या पदाने त्याही अवताराचं वर्णन इथं जगद्गुरू तुकाराम महाराज करत नाही आहेत. त्याचप्रमाणे पुढचा जो अवतार आहे तो म्हणजे वामन अवतार आहे. अलग लक्षात, वामन अवतार जो आहे तर दैत्यांचा राजा असलेला जो बळी आहे तर त्या बळीने बळकावलेलं जे राज्य आहे ते राज्य देण्यासाठीच राज्य परत बळीला स्वर्गातून हाकलून पाताळामध्ये त्याचं जे राज्य आहे ते त्याला देणं आणि स्वर्गाधिक देवाला स्वर्गाचं राज्य देणं यासाठी भगवंताने जे रूप धारण केलेलं आहे ते म्हणजे वामनाचं रूप धारण केलेलं आहे. वामनाच्या रूपामध्ये भगवंताचं एक पाऊल खाली आहे आणि एक पाऊल त्या बळीच्या ठिकाणी आहे. आता मला नेहमी एक प्रश्न पडतो बरं का, सगळ्यांची एक माफी मागून सांगतो, या पुढारी लोकांनी शेतकऱ्याला बळीराजा ठरवलेलं आहे बरं का. आता तसं पाहिलं तर बळी हा दैत्यांचा आहे, बळी हा दैत्यांचा राजा आहे आणि या शेतकऱ्यांना बरं का पुढारी लोकांनी मात्र बळीराजा ठरवलेला आहे. मला तर असं वाटतं की बळीराजा यासाठी ठरवलं आहे, मतदान करतात म्हणून नाही, शेतकरी मतदान करतो म्हणून त्याला बळीराजा ठरवलेलं नाही, तर बळीराजाला जसं त्या वामनाने पाताळात घातलं बरं का, बळीराजाला जसं त्या वामनाने अवतार घेऊन पाताळात घातलं तसं या लोकांनी सुद्धा या शेतकरी माणसांना पाताळामध्ये घालण्यासाठी सुवर्ण संधी आहे. म्हणून की काय, यांना बळीराजाची उपमा दिलेली आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून बळी हा दैत्यांचा राजा होता आणि त्याने देवादिकांचं जे स्वर्गामध्ये राज्य बळकावलेलं होतं ते राज्य तिथून ते बळीने बळकावलेलं राज्य देवाला देणं आणि बळीचं राज्य पाताळामध्ये आहे त्याला ते पाताळामध्ये स्थापन करणं, हे काम करण्यासाठी भगवंताने वामन अवतार धारण केला. त्या अवतारामध्ये भगवंताचा एक पाऊल खाली आहे आणि एक पाऊल मात्र बळीच्या डोक्यावर आहे. त्याही अवतारामध्ये भगवान समचरणाचा नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा जो अवतार आहे तो म्हणजे परशुराम अवतार बरं का. परशुराम जो अवतार आहे तर परशुराम अवतारामध्ये जे दुष्ट दैत्य दुष्ट राजे होते, अनाचारी जे राजे होते त्यांना पाताळात घालण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठीच भगवंताने अवतार धारण केला, तो म्हणजे परशुराम अवतार आहे. आलं लक्षात. काही माणसं म्हणतात अहो परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली त्याच्यामुळं या पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय राहिला नाही, असं काही लोकांचं म्हणणं असतं. या पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय राहिला नाही असं जे म्हणणारे आहेत त्यांना आम्ही असं विचारतो की त्या कालामध्ये परशुरामाच्या कालामध्ये रामाचे वडील दशरथ महाराज राहिले का नाही राहिले? त्या कालामध्ये सीतेचे वडील जनक महाराज राहिले का नाही राहिले? म्हणजे कितीतरी जनकासारखे दशरथासारखे धर्मनिष्ठ राजे त्या काळात राहिले, त्यांना मात्र त्या परशुरामाने कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही. जे दुष्ट होते, कारण भगवंताचं ब्रीद आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, अशा दुष्टांचा वध करण्यासाठी भगवान अवतीर्ण होतो आणि म्हणून भगवंताने दुष्ट असलेल्या क्षत्रियाचा वध केला. अलग लक्षात. दुष्ट असलेल्या अधर्मी असलेल्या क्षत्रियांचा वध भगवंताने परशुराम रूपामध्ये केलेला आहे आणि त्या कालामध्ये हातामध्ये भगवंताच्या परशु म्हणजे कुऱ्हाड आहे. अलग लक्षात. आणि कमरेला पट्टा धोत्राचा ते उपरणं बांधलेलं आहे आणि तो भगवान दुष्ट क्षत्रियाचा नाश करण्यासाठी सतत त्याचं परिभ्रमण चालू आहे, असा असलेला परमात्मा आहे. त्या कालामध्ये देवाचे दोन चरण असे नाही आहेत, एकत्रित नाही, प्रवासी जीवन सतत. त्यानंतर पुढचं जीवन आहे म्हणजे पुढचा देवाचं स्वरूप म्हणजे श्रीराम आहे. श्रीराम रूपामध्ये भगवान पुढे चालत आहेत. पाठीमागे सीतादेवी आहे, सीतादेवीच्या पाठीमागं लखनजी आहेत. असा हा प्रवास सतत वनवासी जीवन, वनामध्ये त्यांचं चालणं आहे. त्याही अवतारामध्ये भगवान समचरणाचा नाही आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे स्वरूप आहे तर ते म्हणजे श्रीकृष्ण स्वरूप आहे. भगवंताचं श्रीकृष्ण जे स्वरूप आहे तर त्या श्रीकृष्ण स्वरूपामध्ये भगवान मात्र दीडक्या पायावर उभा आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू,
गोपिकार स्वामी माझा गोपिकार स्वामी बेकार म्हणू स्वामी माझा लागे माये देखी लागे माये यमुने देहुडा चरणी त्या कालामध्ये देवाचं दीडक्या पायावर भगवान उभे आहेत. दीडक्या पायावर म्हणजे एक पाऊल असा जमिनीला आणि दुसरा पाऊल असा म्हणजे असं थोडंसं आडवा करून अंगठ्यावर भगवान उभे आहे. असं देवाचं ते दीडक्या पायावर स्वरूप आहे. म्हणून त्याही रूपामध्ये भगवंताचे समचरण नाही आहेत. अलग लक्षात. तिथून पुढे मात्र भगवंताचं जे विठ्ठल स्वरूप आहे या विठ्ठल स्वरूपामध्ये भगवंताचं ते समचरण असं स्वरूप आहे. एकदा असा प्रसंग झाला की चंद्रभागा सरोवराच्या काठावर पुंडलिकरायाचा आश्रम असायचा. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असे आणि आईवडिलांची सेवा करत असताना तिथं अचानकपणे तिकडून नारदाची स्वारी आली आणि नारदाची स्वारी आली. नारदाने पाहिलं की कोणीतरी भक्त महात्मा हा इथं आपल्या आईवडिलांची सेवा करतो आहे. त्यांनी ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. कारण आईवडिलांचा वेर करणारी माणसं समाजामध्ये भरपूर आहेत. आईवडिलांना मारहाण करणारी माणसं समाजामध्ये भरपूर आहेत. आईवडिलांना शिव्याची लाखोली देणारी माणसं समाजामध्ये भरपूर आहेत. परंतु आईवडिलांचा सांभाळ करणारे, आईवडिलांना तीर्थस्वरूप मानून त्यांची पूजा करणारी माणसं, त्यांची सेवा करणारी माणसं दुर्मिळ आहे. हे पाहिल्यानंतर नारदांना मात्र आश्चर्य वाटलं आणि ते नारद महर्षी त्या पुंडलिकरायाला म्हटले, अरे पुंडलिका, तुझ्या भक्तीला भाळून मी खुश झालो. तरी मी तुला एक असा आशीर्वाद देतो की कधीतरी तुला भेटण्यासाठी भगवान येतील. कधीतरी येतील, तुला भेटण्यासाठी भगवान येतील असा आशीर्वाद देऊन नारद महर्षी तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर तिथून ते थेट गोकुळामध्ये गेले. आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर मग तिथे ज्या वेळेला असा सकाळचा प्रसंग होता, 10ची वेळ असेल, अशा कालामध्ये भगवान प्रभूने गायी सोडलेल्या आहेत, गोपाळबरोबर आहेत, प्रत्येकाच्या जवळ शिदोरी आहे. यशोदेने भगवंताला नाहू माखू घातलेला आहे. भगवंताचे ते कुरळे केस होते. कुरळे केस म्हणजे कुंतल केस, त्याचं शास्त्रात वर्णन केलं आहे. कुंतल केशा, कुंतल केश म्हणजे भगवंताचे कुरळे केस होते. अलग लक्षात. काही मुले असतात, त्या मुलीचे असे कुंतल केश असतात. जन्माला आल्यापासूनच त्यांचे ते केस असे कुरळे असतात. आता काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन कुंतल केस करतात, ते सोडून द्यायचं बरं का. परंतु काही मुलींचे असे कुरळे केस असतात. तसे भगवंताचे देखील जन्माला भगवंताच्या अवतारापासूनच भगवंताचे ते असे कुरळे केस होते. यशोदा मातेने त्या कुरळे केसाचा असा झुपका बांधलेला होता आणि तिथे मोराचा पिसारा बांधलेला होता. आणि असं भगवंताचं ते दिव्य स्वरूप. भगवंताच्या डाव्या खांद्यावर एक घोंगडी दिलेली होती. काळ्या रंगाची अशी घोंगडी ही डाव्या खांद्यावर दिलेली होती. भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेली होती. भगवंताच्या कमरेला पिवळं वस्त्र नेसवलेलं होतं. भगवंताच्या कमरेला असं उपरणं बांधलेलं होतं. त्या उपरण्यामध्ये एका बाजूला वेणू खोवलेला होता आणि असा हातामध्ये भगवंताच्या काठी होती. आणि असा तो भगवान गाईच्या पाठी निघालेला आहे. आता गाईच्या बरोबर ज्या वेळेला निघाला त्या कालामध्ये अचानकपणे नारदाची भेट झाली. आणि नारद म्हणजे जिवंत बातमीपत्र बरं का, जिवंत बातमीपत्र. आता आपण जे वाचतो ते सगळे मृत बातमीपत्र आहेत बरं का. तर नारद म्हणजे जिवंत बातमीपत्र. भगवंताला त्यांनी साष्टांग नमस्कार केला. आणि साष्टांग नमस्कार केल्याच्या नंतर भगवान म्हणतात, नारदा काय नवीन काय, क्षेमकुशल का आहे. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, देवा मी तिकडं चंद्रभागा सरोवराच्या तिथे गेलो होतो आणि चंद्रभागाच्या सरोवरामध्ये तिथं जवळच सरोवराच्या काठावर एक महात्मा पुरुष
तो महात्मा पुरुष मात्र तिथं त्याची अशी एक छोटी गुहा कोपी आहे आणि त्या कोपीच्या ठिकाणी तो आईवडिलांची सतत सेवा करतो आहे. देवा मला ते खूपच आवडलं आणि मी त्याला आशीर्वाद देऊन आलो की तुला कधीतरी भगवान भेटेल असं मी त्याला आशीर्वाद दिला. आणि त्याप्रमाणे देवा आता माझा आशीर्वाद खरा करणं ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मी आशीर्वाद तर देऊन बसलेलो आहे, पण माझा आशीर्वाद खरा करण्याचं श्रेय तुमच्याकडे आहे. भगवान म्हटले काही हरकत नाही आणि तिथून नारद महर्षी निघून गेले. पण इकडं भगवंताने सर्व गायींना सर्व गोपाळांना थांबवलं आणि सर्वांना सांगितलं तुम्ही असं करा, डोळे लावून घ्या. गायी तिथं होत्या, गायींना तिथं थांबवलं. गोपाळांना सांगितलं गोपाळ हो तुम्ही आता डोळे लावून घ्या आणि परमात्म्याचं ध्यान करा, देवाचं ध्यान करा. तुम्ही आता उभे आहात ना, मग देवाचं ध्यान करा. आणि ज्या वेळेला सर्व गोपाळ असे हात जोडून देवाचं ध्यान करण्यासाठी प्रवृत्त झाले, त्यावेळेला भगवंताने आपल्या योग मायेच्या द्वारा हे सर्व तिथून उचलले बरं का. आणि भीमा त्या चंद्रभागा सरोवराच्या जवळ असलेल्या पुष्पवंती नदीच्या काठावर हे सर्व तिथं आणले आणि त्यांना सांगितलं डोळे उघडा रे. डोळे उघडले तर तिथं पुष्पवंती नदीचा संगम, पुष्पवंती नदी तिथं पाहिली. तिथं असा तो वर चंद्रभागा सरोवर आहे आणि इकडं खाली पुष्पवंती नदी आहे. अशा ठिकाणी भगवंताने त्या आणले. यांनी हे सर्व पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिथं सगळे गायी गोपाळ आनंदाने खेळत आहेत. पण त्याच्यातले काही गोपाळ म्हणले यार काही विचार करावं का नाही, किती वेळ झाला, काय हे 11:15 होत आले ना, जरा काही विचार. तू राजाचा मुलगा आहेस, तू नाश्ता करून आला असेल, आम्ही गरीब माणसं, आम्हाला कशाचा नाश्ता कशाचं काय आले. हे नाश्ता ते अलीकडे निघले बरं का, तुम्हाला सांगतो हे अलीकडे निघलेले आहेत. आता देण्यासाठी माणसं तयार आहेत तर खाण्यासाठी माणसं तयार आहेत. आता तुम्हाला सांगतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये माणसाला सकाळ सकाळ कसं काय पचतं. इथं जर घरी त्यांना सकाळ सकाळ नाश्त्याची जर सोय केली ना तर माणसं खात नाहीत. ते म्हटले मला नको आता. पण माऊलीच्या सोहळ्यामध्ये ते माणसं तिथं सकाळ सकाळ खातात, दुपारी खातात, संध्याकाळी खातात बरं का, सतत खातात बरं का. पण तशी माणसं, पण एक त्यांचं मात्र एक समाधानाची गोष्ट बरं का, तिकडं ते सकाळी दुपारी संध्याकाळी असं 4 वेळ खाणारी माणसं, पण ते जर घरी आले ना तर ती सवय तिकडंच ठेवतात बरं का. मात्र एवढी गोष्ट तिकडची सवय परत ते इकडं आणत नाहीत. इकडं जर आणले तर घरचे माणसं रोज त्यांच्यावर तुटून पडणार ना. यांनाही जाण आहे घरी गेल्यानंतर आपली कंदोरी होणार आहे म्हणून, त्याच्यामुळं ते घरी येऊन ते तितके चाळे करू शकत नाही. तुम्हाला काही गोपाळ म्हणले अरे जरा विचार करावं की तू सकाळी नाश्ता केला असेल, आता झाली आता वेळ म्हणत या ना शिदोऱ्या. भगवंताने तिथं काला केला बरं का. त्या पुष्पवंती नदीच्या तीरावर भगवंताने गाई गोपाळांना एकत्रित केलं आणि तिथं काला केला. त्या गोष्टीचं स्मरण म्हणून पंढरपूरला कार्तिक वारी आणि आषाढी वारीच्या कालामध्ये गोपाळपूरला काल्याची पद्धत आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि तिथं काला केल्यानंतर मग सगळे गाई गोपाळ बसलेले आहेत. आता त्या काल्याचं एक स्वतंत्र काला नावाचं जर एवढ्या काला या शब्दावर बोलायचं झालं तर बरंच बोलण्यासारखं आहे. अलग लक्षात तेवढं 2 तास देखील आपल्याला पुरणार नाही आहेत नुसतं काला या शब्दाविषयी बोलायचं झालं तरीसुद्धा. असो मग काला केल्यानंतर गायी तिथं झाडाखाली बसलेल्या आहेत, गोपाळ तिथं झाडाखाली झोपलेले आहेत. आणि अशा कालामध्ये भगवान एकटेच तिथून निघाले. हातामध्ये त्यांच्या काठी आहे, असा सर्व पेहराव आहे. आणि असा तो परमात्मा तिथून निघाल्यानंतर पुष्पवंती नदीच्या अशा पलीकडच्या बाजूला एका खडकावर तो उभा राहिला. खडकावर उभा राहिला, पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला, पण त्याची नजर मात्र वायव्य दिशेला होते. खडकावर उभा होता पण त्याची तो असा पश्चिमेकडे जरी असा इकडं त्याचे डोळे म्हणजे तोंड असेल पण तो पाहायला असं या दिशेला पाहत असेल. तो ज्या खडकावर उभा राहिला त्या ठिकाणी देवाचे पाऊल उमटले, त्याला विष्णुपद असं म्हणतात.
पंढरपूरला आज जे आपण विष्णुपद पाहतो आहोत ना, तर ते विष्णुपद हे आहे. आणि त्या विष्णुपदाच्या तिथे भगवंताचे पाऊल उमटलेले आहेत. तिथं काठीचे व्रण आहेत, असे ती खूण आहे. आणि त्या विष्णुपदावर सुद्धा जाता जाता एक विषयांतर होणार नाही, पण सांगतो, ज्यांना गयेला जाऊन श्राद्ध करणं शक्य नाही अशा लोकांनी देखील पंढरपूरला विष्णुपदावर श्राद्ध तर्पण केलं तरी देखील पितरांना मुक्ती मिळू शकते. विठ्ठला विठ्ठला पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पोले करी दिला पोले करी आपुले करी दिला आपुले करी दिला आपुले करी दिला आपुले करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन पितळे पितराचे ऋण पितळे पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिंड पदावरी पदावरी म्हणजे विष्णू पदावर पिंड पदावरी दिला पुली करी. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, गयेला जाऊन आपण काय करणार आहेत? पिंडदान करणार आहेत. पण तेच पिंडदान आम्ही कुठं केलं? विष्णुपदावर. त्यामुळं माझे झाले गयावर्जन, गयेला जाण्याचा ताणच आमचा मिटला, असं त्या विष्णुपदाचं महिमान ग्रंथामध्ये प्रतिपादन केलं आहे. आणि तिथून भगवान जे निघाले त्यांनी असं इकडं वायव्य दिशेला पाहिलेलं होतं. तिथं चंद्रभागा सरोवर होता आहे. त्या चंद्रभागा सरोवराच्या तिथून भगवान असे पुढे आले तर तिथं त्यांना एक कोपी दिसली. त्या कोपीच्या दारामध्ये भगवान एकदम असे उभे राहिले. भगवंताचं ते लावण्यपूर्ण तेज, तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन हास्य वदना हसे, असं ते देवाचं स्वरूप. आणि ते पाहिल्या तिथं लख प्रकाश जणू काही एकत्रित सूर्यनारायण जसे प्रगट व्हावेत, त्यांचा जसा लख प्रकाश पडावा तसं भगवंताचा तो लख प्रकाश पाहिल्यानंतर पुंडलिकरायाने असा विचार केला की कोणीतरी अलौकिक पुरुष आपल्या भेटीसाठी आलेला आहे. पण त्या अलौकिक पुरुषाने एक ठरवलं, अलौकिक पुरुषाने ठरवलं की पुंडलिकरायाला आपल्याला फसवायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण जर दुसऱ्याला फसवलं तर दुसरा देखील आपल्याला फसवित असतो बरं का, लक्षात ठेवा. भगवान जसा ठग आहे तसं त्या भगवंताला फसवणारे देखील महाठग आहेत. तुम्हाला सांगतो, महाठग आहेत. भगवंताने ठरवलं यांना फसवायचं आहे, पण भगवंतापेक्षाही महाठग साधू महात्मे आहेत. आमचे लोकसुद्धा का कमी नाहीत. तुम्हाला सांगतो, एक जाता जाता विषयांतर होईल पण सांगतो बरं का, लोकसुद्धा आमचे काही कमी नाहीत. एक उदाहरण म्हणजे असं, जगातले सगळे कलाकार लोक एकत्रित करायचे बरं का, जगातले सगळे कलाकार एकत्रित करायचे आणि एकत्रित करून त्यांना चरखामध्ये घालायचं बरं का, चरखामध्ये घालायचे. जगातले कलाकार मी सांगतो आहे, नुसते महाराष्ट्रातले नाही, भारतातले नाही, जगातले कलाकार लोक तेवढे सगळे चरखामध्ये घालायचे आणि त्यांचा रस काढल्यानंतर एक पुढारी होतं बरं का. जगातले जेवढे कलाकार लोक आहेत तेवढे चरखामध्ये घालून त्यांचा रस केल्यानंतर तो एक पुढारी होतो. म्हणजे पुढारी किती कलाकार असेल सांगा ना मला तुम्ही, किती कलाकार असेल. पण तेवढ्याही कलाकार पुढाऱ्याला बनवणारे महाराज लोक किती कलाकार. पहा तुम्ही, कोणते मोठमोठाले जर सप्ताह करायचे झाले तर त्या पुढारी लोकाला बरोबर गोल केलेलं असतं आणि त्यांच्याकडून गबाळा हाणलेलं असतं. तुम्हाला सांगतो, त्याच्याशिवाय मोठे. मग आता हे इतके कलाकार पुढार लोक आणि त्या पुढार लोकाला देखील बनवणारे महाराज लोक किती काय कमी कलाकार आहेत, हे देखील तितकेच कलाकार आहे. तुम्हाला सांगतो, भगवान मोठा महानाटकी, पण भगवंताने असं ठरवलं पुंडलिकरायाला फसवायचं. आणि ते त्या दरवाजाच्या समोर उभे राहिले आणि ते म्हणायला लागले, ए पुंडलिका,
अरे हे शास्त्रामध्ये तीर्थयात्रा करावी, जप करावा, साधना करावी असं वर्णन केलं आहे. आणि हे साधनं करायच्याऐवजी नामस्मरण करावं असं सांगितलं आहे. आणि हे करायच्याऐवजी तू आपल्या आईवडिलांची सेवा करायला लागला, हे दे सोडून आपलं तीर्थयात्रा करावी, हे सर्व साधना करावी, हे कशाला या फंदात पडतो असं भगवंताने त्या पुंडलिकरायाला सांगितलं. पुंडलिकरायाच्या लक्षात आलं की आपल्याला फसवण्यासाठीच भगवंताने ती युक्ती केलेली आहे. पुंडलिकराय म्हणतात, देवा मी आता तुला असं विचारतो, शास्त्र कोणी लिहिलं देवा? शास्त्र कोणी लिहिलं? वेद कोणी लिहिले? भगवान म्हटले मी लिहिले. शास्त्र कोणी लिहिलं? म्हटले मी लिहिलं. बरं त्या शास्त्रामध्ये मातृदेवो भव हे कोणी लिहिलं देवा? भगवान म्हटले मी लिहिलं. पितृदेवो भव हे कोणी लिहिलं? भगवान म्हटले मी लिहिलं. अतिथी देवो भव हे कोणी लिहिलं? भगवान म्हटले मी लिहिलं. मग मातृदेवो भव पितृदेवो भव हे देवा तुम्हीच लिहिले ना? मग शास्त्र ही तुमची आज्ञा आहे. मग शास्त्र ही जर तुमची आज्ञा आहे, तुमच्या आज्ञेचं आम्ही परिपालन करून राहिलेलो आहोत. आईवडिलांची सेवा करतो आहोत म्हणजे काय? शास्त्राने जे सांगितलं आहे, तुम्ही सांगितलं त्याचं आम्ही आज्ञा परिपालन करतो आहोत. तर त्याच्यामुळं देवा तुमची ही आज्ञा सोडून द्यायची आणि दुसरं काहीतरी साधनाचा अवलंब करायचा. बरं या साधनाचा अवलंब केल्यामुळेच तुम्ही इथं आलेले आहात. हे हातचं साधन सोडून द्यायचं आणि पळतं साधन दुसरं काहीतरी घ्यायचं, याला अर्थ उरत नाही. असं म्हटल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की आपण ठक आहोत, परंतु आपल्यालाही ठकवणारा हा पुंडलिकराय आहे. आलं लक्षात? आणि मग भगवान प्रसन्न झाले. भगवान पुंडलिकरायाला म्हणतात, पुंडलिका मी आता इथंच थांबतो, मला राहण्यासाठी तू काहीतरी जागा दे. म्हणून भगवंताला थांबण्यासाठी पुंडलिकरायाने एक वीट दिली. भगवान त्या विटेवर उभे राहायचं ठरवलं भगवंताने. पण भगवंताचे जे पाऊल आहेत, एका पायाचा गुण असा आहे की त्रैलोक्याला व्यापणारे देवाचे पाऊल आहेत. आता दोन्ही पाऊली एका ठिकाणी ठेवायचे म्हणजे कसे काय? तर त्यावेळेला भगवंताने असा विचार केला, दोन्ही पाऊल एका ठिकाणी ठेवलेच पाहिजेत. कारण आपल्याला भक्तांनी दिलेलं ते एक प्रकारे आसन आहे आणि त्या आसन आपल्या पाऊल जरी त्रैलोक्याला व्यापणारे असले तरी देखील आपण एका ठिकाणी, कारण भक्तांनी दिलेल्या त्या आसनाचा अवेर होऊ नये म्हणून भगवान दोन्ही त्रैलोक्याला व्यापणारे पाऊल असलेले ते दोन्ही असे एकत्रित ठेवून भगवान त्या विटेवर उभे राहिले. त्यामुळे तो भगवान समचरणाचा झाला. विठ्ठल 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 विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान,
ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. ही गोष्ट लक्षामध्ये धरून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात ते हे समचरण म्हणजे भगवंताचे समचरण कुठे आहे तर साजिरे विटेवरी. अलग लक्षात, तो विटेवर साजिरा गोजिरा परमात्मा आहे आणि तो विटेवर उभा आहे. कमरेवर हात आहेत, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी त्याने धारण केलेला आहे, कंठी कौस्तुभमणी विराजित. त्याच्यानंतर मकर कुंडली तळपती श्रवणी, त्याच्या कानाजवळ मकराच्या आकाराची कुंडल आहेत. असा तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा ते हे समचरण साजिरी विटेवरी, विटेवर तो आहे. आणि ती विटेवर उभा आहे, पण कुठं आहे तर तो पहा भीमातिरी, तो भीमेच्या काठावर आहे. अलग लक्षात, भीमेच्या काठावर असण्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला भगवान शंकरापासून निघालेली ही जी भीमा नदी आहे, त्या भीमा नदीला असं वाटलं की आपण आता भगवान आलेले आहेत तर आपणही त्यांचं दर्शन घ्यावं, म्हणून ती भीमा शंकरापासून निघाली. आणि अशी जसं साप असा इकडं जातो, नंतर असा वळतो, असा जातो, असा वळणं घेत जसा साप जात असतो, त्याप्रमाणे ही भीमा नदी भगवंताचा शोध घेत घेत तिथं आली. आणि तिथं आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की भगवान आता या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर सर्व संत मंडळी आहे. भगवान विटेवर उभे आहेत आणि ते योग निद्रेमध्ये आहेत. त्यांची निद्रा मोडू नये म्हणूनच भगवान प्रभूच्या समोरून ती मात्र अशी पाऊल न हलवताना ती अशी निघून पुढेच गेलेली आहे. बरं का, याच्याविषयी छोटासा एक दृष्टांत आपल्याला सांगतो. जसं एखादी कुलवान स्त्री असावी आणि ती कुलवान स्त्री शहाणी माणसं, पूर्वीच्या काळातला दृष्टांत आहे. ती माणसं ज्या वेळेला अशी वडाच्या तिथं वेशीच्या तिथं जवळ जर बसलेली असली तर ती बाई मात्र अशी पायामध्ये चप्पल हातामध्ये घेऊन ती मात्र अशी चोर पावलाने हळूच की त्या कुठल्याही माणसाला आपल्या पायाचा आवाज येणार नाही असं हे लक्षामध्ये धरून ती बाई जशी शांत पावलाने पुढं जात असे, तसे आमची ही भीमा तिथं पांडुरंग तिथं विटेवर उभे आहेत हे पाहून ती मात्र चोर पावलाने तिथून निघून गेलेली आहे. अलग लक्षात, आजही चंद्रभागेला जरी पूर आलेला असला तरी इतर ठिकाणी चंद्रभागेचा या भीमेचा आवाज भयानक असतो. कोसापर्यंत 2-2 कोसापर्यंत त्या भीमा नदीचा आवाज असतो. अशी ती असते. परंतु तीच चंद्रभागा ज्या वेळेला पंढरपूरच्या भागामध्ये वाहते त्यावेळेला संध्याकाळी देखील माणसं चंद्रभागेला आंघोळीला जरी गेले तरी तिच्या कसलाही तिचा आवाज येत नाही. अशा रीतीने तिची वाटचाल चालू असते. कारण मालक तिकडं विटेवर उभे आहेत आणि मालकाची योगनिद्रा मोडू नये म्हणून ती भीमा अशी चोर पावलाने पुढे पुढे सरकत असते. ही गोष्ट लक्षामध्ये धरून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात पहा भीमा तिरी. आणि तो कोणत्या स्वरूपामध्ये पहा तर विठ्ठल स्वरूपामध्ये पहा असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. विठ्ठल या शब्दाचे 3 अर्थ आहेत. बरं का, विठ्ठल या शब्दाचा पहिला अर्थ असा आहे, वित म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे रहित आणि ल म्हणजे ग्रहण करणारा. ज्ञानरहिताला ग्रहण करणारा त्याला विठ्ठल असं म्हणतात. हा एक अर्थ आहे. अलग लक्षात. दुसरा अर्थ असा आहे, वित म्हणजे ज्ञान, ल म्हणजे आनंद आणि आपलं ठ म्हणजे आनंद आणि ल म्हणजे चित. बरं का, विठ्ठल शब्दाचा अर्थ सच्चिदानंद स्वरूप. वित म्हणजे ज्ञान. बरं का, सत चित आणि आनंद. चित हे वित शब्दाने सांगितलं. त्याच्यानंतर ल आणि आनंद या दोन्ही पदाने मात्र सत आणि आनंद हे दोन्ही पदाने सांगितलेलं आहे. एकंदरीत विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगत असताना सच्चिदानंद स्वरूप असा हा विठ्ठल आहे. आणि तो विठ्ठल त्या रूपाने पहा असं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला मौलिक मार्गदर्शन करतात. भीमा तीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः असं वर्णन त्याचं केलेलं असल्यामुळे त्या रूपामध्ये आपण त्याला पहा म्हणजे त्याचं यथार्थ ज्ञान संपादन करा असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय
नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरी विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप पुराणाची वाड श्रुती नेनती पार ते झाले साकार पुंडलिका तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंगा हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. पहिल्या चरणामध्ये देवाचं स्वरूप लक्षण प्रतिपादन केलं आहे आणि दुसऱ्या चरणामध्ये देवाचं तटस्थ लक्षण प्रतिपादन केलं आहे. असं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण दोन्ही लक्षणाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. बाकीचे जे 2 चरण आहेत तर ते 2 चरणं तटस्थ लक्षणाचाच विचार करणारी आहेत. त्यामुळं आता बाकीच्या चरणाचा विचार आपण जरी नाही केला तरी देखील 2 चरणाच्या या भावार्थामध्येच दोन्ही पाठीमागच्या या पुढच्या 2 चरणाचा भावार्थ त्यामध्ये अर्थाक्षिप्त असल्याकारणाने नवीन वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून झालेली सेवा ही सद्गुरू भीमसिंग बाबांच्या चरणी समर्पित करूया. त्यांच्या पुण्यस्मरणाचा हा आपला आजपासून त्यांचं पुण्यस्मरण आहे म्हणून त्यांच्याही चरणी आपली ही सेवा समर्पित करूया. तसेच माझे श्रीगुरू श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय सद्गुरू श्री हरिभाऊ महाराज पाटील उर्फ भाऊ यांच्या चरणी त्याचप्रमाणे सद्गुरू श्री भक्ती महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. काल ज्यांची पुण्यतिथी झाली असे माझे परम गुरु असलेले लक्ष्मण तात्या महाराज वळवाडेकर यांच्या देखील चरणी ही सेवा समर्पित करूया. कारण आज आमच्या चातुर्मासामध्ये पाठाची सांगता झालेली आहे. ज्या कालामध्ये भाऊ आणि भक्ती महाराजाकडे मी ज्या वेळेला निवांतपणे गेलो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की हे बघ बाबू, चातुर्मासामध्ये पाठ चालू राहिले पाहिजेत. आषाढीपासून कार्तिकपर्यंत चातुर्मासामध्ये तू कुठेही जायचं नाही, बाहेर कुठेही कार्यक्रमाला जायचं नाही आणि आमचं हे पाठ चालू ठेवणं हीच आम्हाला श्रद्धांजली, हीच आमची पुण्यतिथी. त्यांच्या निमित्ताने आणि मी त्यांना शब्द दिलेला असल्याकारणाने चातुर्मासामध्ये त्यांच्या कृपाआशीर्वादाने हे पाठ चालू आहेत आणि पाठाच्या माध्यमातून ही त्यांची पुण्यतिथीच आम्ही या पद्धतीने साजरी करतो आहोत असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हीच त्यांना श्रद्धांजली या निमित्ताने, कारण त्यांची आज्ञा प्रमाण मानून पुढं वाटचाल करणं हेच आम्हाला श्रेयस्कर आहे. या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद भरभरून पाठीशी राहतील यामध्ये मला तुला मात्र शंका नाही आहे. आणि म्हणून आज सकाळी पाठाची सांगता करून या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग मौजे चिंचोटी या ठिकाणी हा येण्याचा योग आला. याप्रमाणे आपण सर्वजणांनी शांतचित्ताने हे सर्व कीर्तन ऐकून घेतलेलंच आहे. तर तुम्हा सर्वांचं या निमित्ताने दर्शनही झालं सर्वांच्या चरणी. सर्वांनी शांतचित्ताने, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोता नव्हे. वक्ता बोलू शकतो पण श्रोते जर चांगले असले तरच, नाहीतर श्रोते जर का मरगळल्यासारखे राहिले मग आम्हाला असं वाटतं पूर्वजन्मी पाप केले आणि ती हे बहु विस्तारले, अशी गोष्ट आमची होत असते. तर त्यामुळं तुम्ही सर्वजणांनी गोड करून घेतले याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. यामध्ये प्रत्येकाने जी काही वेगवेगळ्या रीतीने, कोणी टाळ वाजवण्याच्या निमित्ताने, कोणी गायनाच्या निमित्ताने, कोणी वादनाच्या निमित्ताने, कोणी भागवत कथेच्या श्रवणाच्या निमित्ताने, शिवपुराण कथा श्रवणाच्या योगाने, कोणी पारायणाच्या निमित्ताने, कोणी काकडा भजनाच्या निमित्ताने, कोणी अन्नदानाच्या निमित्ताने, कोणी नाश्ता देण्याच्या निमित्ताने जी कोणी सेवा केली असेल तर त्यांना देखील भगवंताने दीर्घायुष्य प्रदान करून प्रत्येकाकडून अशी सेवा करून घ्यावी अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय